नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी खास अशी झटपट तयार होणारी आणि पोटभरीसाठी ही आजची रेसिपी आपण बनवणार आहे। यासाठी 2 बटाटे घेतलेली आहे आणि बटाट्याची साल काढून ती आपण कापून घेणार आहेत आणि झटपट तयार होणारी आजची ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि उपवास असल्यामुळेच ही रेसिपी आज मी बनवलेली आहे। आपण अशा प्रकारे बटाट्याची साल जी आहे ती अशी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बटाट्याची साल मी काढून घेतली आणि अशी काप करून घ्यायची आहे। जसे आपण फ्रेंच फ्राईजसाठी काप करतो त्याच प्रकारे याची काप आपण करून घ्यायची। सुरीच्या साहाय्याने छान अशी बटाट्याची काप मी करून घेतली। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कापू शकता किंवा हवा तसा शेप याला देऊ शकता आणि असा जर शेप दिला तर तो झटपट तयार होतो। म्हणून मी अशा प्रकारे याचा बटाटे जे आहेत ते असे कापून घेणार आहेत। दोन्ही बटाटे अशाच प्रकारे कापून घेणार आहेत। आपण जी बटाटे जे आहेत ते आपण असे कापून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व बटाटे कापून घेतलेले आहेत मी आणि तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे कापलेली आहे। अशी ही सर्व कापून घ्यायची आहेत आणि नंतर ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेत। यामध्ये पाणी टाकून असं स्वच्छ असं धुवून घेणार आहेत आणि नंतर आपण ही पुन्हा कापडावर सुकवून देणार आहेत। अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एक स्वच्छ कापड घेऊन त्यावर ही बटाटे जे आहेत ती थोडीशी सुकवून देणार आहेत। पाण्यातून उमथून घेणार आहेत आणि कापडावर टाकून छान अशी बटाटे जे आहेत काप केलेली आपण ही सुकवून घ्यायची आहेत। असं कापडाने सुद्धा पुसून घेतलं तरी ती लगेचच सुकली जातात। अशा प्रकारे ही पुसून घेतली आणि थोडीशी सुकेपर्यंत आपण बाकीचे जे साहित्य आहे ते तेलामध्ये तळून घेणार आहेत। खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि खूप छान सुद्धा लागते। आता यामध्ये मी तेल टाकले, तळण्यापुरतं तेल घातले। त्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ती तळून घ्यायची आहेत। कच्ची शेंगदाणे आहेत ही मी अशी कडक अशी तळून घेणार आहेत। ही बटाट्याबरोबर खायला खूपच छान लागतात म्हणून आपण ही अशी लालसर अशी तळून घेणार आहेत। अशी तळून झाल्यानंतर ही सुद्धा आपण साईडला काढून घ्यायची आहेत। अशी साईडला काढून घेतली आहेत। शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण यामध्ये काजू जे आहेत काजू आणि मनुके सुद्धा आपण थोडीशी लालसर अशी तळून घेणार आहेत। खूप छान अशी चव लागते म्हणून यामध्ये मी काजूचा सुद्धा वापर केला आहे आणि मनुक्यांचा सुद्धा थोडासा वापर केला आहे। आणि नंतर आपण जी चिरलेली बटाट्याची काप होती ती लगेचच अशी तळून घेतली आहे। ती सुद्धा आपण लालसर होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहे। तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण लालसर होईपर्यंत कडक होऊन द्यायची आहे। अशा प्रकारे तळून घ्यायची आहे। अशी ही सर्व बटाट्याची काप जी आहे ती अशाच प्रकारे आपण छान अशी तळून द्यायची आहे। चांगले लालसर होईपर्यंत कडक होईपर्यंत तळून द्यायची आहेत। घाई करायची नाही आहेत नाहीतर ती मऊ राहतात म्हणून आपण ही जास्त कडक होऊन द्यायची आहे तोपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी तळून घेतली आहे। बघू शकता तुम्ही की कडक सुद्धा झाली आहे आणि आता ही दुसरी सुद्धा काप उरलेली होती तेवढी सर्व मी अशाच प्रकारे तळून घेणार आहेत। आणि ही सुद्धा अशीच तयार झाली आहेत। बघू शकता ती सुद्धा आपण अशाच प्रकारे साईडला काढून घेणार आहेत। ही सुद्धा आपण अशी साईडला काढून घेणार आहे। एकदम आपण चिवडा कसा बनवतो त्याच प्रकारे याची टेस्ट लागते आणि चिवड्यासारखीच लागतात आणि कच्ची बटाटे असल्यामुळे याची टेस्ट सुद्धा खूपच छान अशी लागते। आणि यासाठी आपण तिखट करण्यासाठी हिरवी मिरची बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहे। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितक्या प्रमाणात तुम्ही यामध्ये मिरच्यांचा वापर करू शकता आणि या मिरच्या ज्या आहेत त्या अशा मी या बटाट्यावर टाकून घेतल्या आहेत। आणि आता हे सर्व जे साहित्य आहे ते सर्व आपण एका बाउलमध्ये एकत्र करून त्यामध्ये काही तिखट आणि मिठाचा वापर करणार आहे।
आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळं तिखटचा वापर करणार नाही आहे. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये वापरू शकता. शेंगदाणे आणि काजू आणि मनुके आपण अशी तळून घेतलेली आहे, ती त्यामध्ये घातलेली आहे. सर्व असं मिक्स करून घेणार आहेत आणि खूपच छान लागतं ते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे. आमचूर पावडरने याची चव छान येते आणि आंबट गोड असा छान असे लागतात, एकदम चिवड्याप्रमाणे. पिठी साखरेचा वापर केला आहे, अर्धा चमचा पिठी साखर वापरलेली आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. बघू शकता तुम्ही की किती कमी साहित्यांमध्येच आपण हे जे उपवासाची रेसिपी आहे ती अशी झटपट बनवलेली आहे आणि खूपच छान अशी हे तयार झाली. स्नॅक्स म्हणून आपण हे खाऊ शकतो. आणि अशा प्रकारे ही जी रेसिपी मी बनवली आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला उपवासासाठी नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे आणि असे तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. आणि तो कसा तयार झाली आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.